चला नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत कासगाव चषक 2024 या दैदिप्यमान पर्वामध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक पुन्हा एकदा स्वागत. यासाठी केला होता टास्क शेवटचा क्षण गोड व्हावा. कासगाव चषकाचा थरार आपण मागील 3 दिवस रात्रींमध्ये पाहिलेला. आज अंतिम रात्रमध्ये आपण पदार्पण केलेला. अंतिमचे काही आता टॉप 3 चे सामने बाकी आहेत. एक संघ ऑलरेडी टॉप 3 मध्ये मजल मारलेली आहे. जाणता राजा बदलापूर संघ नुकताच ध्रुविश 11 मयूर ग्रुप बदलापूर टीमचा अगेन्स्ट त्यानं विजय प्राप्त केला. टॉप 3चं गोल्डन तिकीट त्यानं मिळवलं. आता पाहू आता संघर्षाची लढाई मैदानाच्या आतमध्ये दोन्ही कर्जत विभागामधील संघ आज एकामेकाच्या विरोधामध्ये या कासगाव नगरीमध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय ताडोबा कळम वर्सेस SBCC उंबरोली या दोन टीममध्ये सामना. वळवत मॅचच्या दिशेने टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंगचा नव्हे तर बॅटिंगचा निर्णय घेतलेला जय ताडोबा कळम टीमनं. कालचा दिवस अक्षरशः गाजवला, कालची रात्र अक्षरशः गाजवली जय ताडोबा टीमचे हे आघाडीचे फलंदाज पंकज बदे आणि धीरज जोशी यांना. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग मार्कवरती साहिल लोंगले. नव्यानं साहिलचा परिचय देण्याची गरज नाही. आजच्या दिवसामध्ये खेळ हाच त्याचा परिचय राहिलेला. जवळ मॅचच्या दिशेने चित्तथरारक सामना प्रेक्षकांच्या भेटीला. या मोठ्या सामन्याचा मोठा खेळाडू तयार. पहिलाच बॉल कमी गतीने टाकलेला हा चेंडू. फार कमी वयामध्ये एक्सपिरियन्स भरपूर आलेला या खेळाडूकडे. पहिला चेंडूवरती कमी गतीनं सुरुवात केलेली आहे. त्यानंतर बाहेर वळण घेणारा चेंडू. जबरदस्त सुरुवात दोन्ही दिशेने वळवण्याचे ज्याच्यामध्ये क्षमता. फ्लाईट देत असताना सातत्याने चेंडूवरती बॅट्समनचा फुटवर्क चांगल्या प्रकारे रेड करतात. 3 ओव्हरचा मॅच शॉर्ट टर्म क्रिकेट. पहिलं षटक टाकतो साहिल लोंगले. वेगवान चेंडूने सुरुवात केलेली आहे. जबरदस्त बॉल होता. प्रश्न विचारून गेला पंकज बदे कलम टीम साठी. हा बॉल आलाय डॉट. जबरदस्त मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये नवनाथ राऊत यांची राहिलेली आहे. सर्व संघांना एकत्रित करणं आणि त्याचबरोबर विशेष कौतुक आपण करूयात जाणता राजा क्रीडा मंडळचे सर्व पदाधिकारी ज्याप्रमाणे त्याने मेहनत घेतलेली आहे संपूर्ण टुर्नामेंटच्या दरम्यान, टुर्नामेंटच्या अगोदरच्या काळामध्ये हीच उल्लेखनीय राहिलेली आहे. साहिल तयार. आणखीन एक चांगला बॉल प्रॉपर कनेक्ट झालाय. जास्त काळ शांत बसणारा पंकज बदे नाहीये. स्क्वेअर लेग सीमा पार. पंकज बदेचा धमाका सिक्सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. कासगाव चषक. कासगाव म्हटल्याच्या नंतर सुरुवातीला नाव घेतलं जातं बैलगाडा शर्यत. असंख्य बैलगाडे प्रेमींच्या मनांवरती राज्य करणारा बैल म्हणजेच मोठा लक्ष याच कासगाव नगरीने आपल्याला दिलेला. कासगाव नगरीमध्ये चांगली टीम आहे. कासगाव नगरीमध्ये चांगला बाण पथक आहे. कासगाव टीमचे चांगलं आयोजक आहेत आणि कासगाव संघ, कासगाव गाव हा बैलगाडा शर्यतीमध्ये देखील अग्रेसर राहिलेला. चांगला बॉल शरीरापासून दूर आहे. फिरोज खान सर यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या ही जाऊन पोचलेली ती 7 या धावसंख्येवरती. पहिले 2 बॉल सुरुवातीला आपण पाहिलं साहिल लोंगलेचे डॉट बॉल. त्यानंतर बॉलिंग मार्कवरती साहिल लोंगले. तिसऱ्या बॉलवरती षटकार. आता आला व्हाईट बॉल. चांगला बॉल वेगानं इम्प्रेस केला. लेग स्टिक मिस करतो. आणखीन एक व्हाईट बॉल. पंच फिरोज खान सर यांचा इशारा आलेला. आणखीन एक व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या धाव पुस्तकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या धावसंख्येवरती. 8 धावा बिनगडी बाद. सुरुवात जबरदस्त. 2 डॉट बॉल आला. एक षटकार. पंकज बदेनं आक्रमण. जय ताडोबा कळम आणि त्यांच्या विपक्षामध्ये SBCC उंबरोली या दोन टीम मध्ये मॅच. गावाच्या संघर्षासाठी, गावाच्या अस्तित्वासाठी दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये झुंज देत असताना कमी गतीने टाकला. बॅट लवकर आली. चांगला बॉल इथून पेश केला साहिल लोंगलेनं. आणखीन एक डॉट बॉल. अंतिमचे 2 बॉल आता बाकी राहतात. डिझायना टीम मीटिंग घेण्यामध्ये भाग पाडलाय कारण गोलंदाजीच तशी सुरू आहे. प्रत्येक बॉलवरती हवी ठरतात. प्रत्येक बॉलवरती काही ना काहीतरी वेगळं व्हेरिएशन आपण पाहतात. शॉर्ट टर्म क्रिकेट. 3 ओव्हरचा सामना. पहिलं षटक चालू आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 8 वरती. गडी आतापर्यंत कुठलाही गमावलेला नाहीये जय ताडोबा कळम टीमनं. कालची रात्र या संघाने गाजवलं. प्रथमतः बॅटिंग करत असताना सर्वाधिक जास्त धावा कालच्या दिवसामध्ये या संघाने उभारल्या. तर दुसऱ्या मॅच मध्ये 40 धावा देखील 4 ओव्हरमध्ये याच संघाने डिफेंड केला.
धावा संख्या 8. बॉलर तयार साहिल. वेगवान बॉल प्रॉपर यॉकर होता. एक्स्ट्रा कव्हर मधून काढला क्षेत्ररक्षक. हो गुड फिल्डिंग. रत्नदीप लोंगले होते. चांगली फिल्डिंग. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो रन आउटची शक्यता. वसत कदाचित गॅदर करू शकलेले नाहीयेत. जबरदस्त फिल्डिंग रत्नदीप लोंगले यांच्या वतीनं. पायाच्या साहाय्यानं त्याने चेंडू अडवला. रनआउटची शक्यता निर्माण झाली होती. दोन्ही खेळाडूंमध्ये कोऑर्डिनेशन थोडंसं कमी होतं, परंतु अगदी पंकजचा फ्लो पाहून डीजेने सेकंड रनसाठी रिस्क घेतली आणि त्या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. ॲक्शन रिप्ले. पायाच्या साहाय्याने चेंडू अडवला रत्नदीपनं. रनआउटची शक्यता होती. तुतू मामाचा क्रिकेट. पंकज सुरुवातीला थांबला होता, परंतु डीजे अखेर पोहोचले नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आणि या धावा इथून 2 मिळत असताना टीमची टोटल बिनगडी बाद 10. अंतिम चेंडू या ओव्हरमधला. वेगवान बॉल. क्लीन बोल्ट. ऑप्स्टिकची यष्टी अक्षरशः वाकवली आहे साहिल लोंगलेनं. पंकज बदेच्या स्वरूपामध्ये जय ताडोबा कलम टीमला लागणारा पहिला मोठा धक्का. फलंदाज बाद. 10 for 1. जाणता राजा बदलापूर टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती या. ड्रॉ आपण पुन्हा एकदा करणार आहोत. श्री गणेश कासगाव संघाचं नुकताच ड्रॉ मध्ये नाव आलं होतं, त्या कारणासोबत त्या संघाचं तर नाव नसणार आहे. उर्वरित 3 संघांमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. दोन संघांमध्ये, माफ करा. 2 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि नुकताच सामना ज्याने जिंकला तो जाणता राजा बदलापूर टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती रिपोर्टिंग करा. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावा संख्या 1 गडी बाद 10 धावा. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती आला गणेश घारे. पहिलाच बॉल प्रॉपर कनेक्ट झाला. मिड विकेटला चेंडू चाललाय सरळ. हर्षल लोंगले होते, त्याच्या शरीराला वेधला चेंडू आणि त्यानंतर या 2 धावा आतापर्यंत कंप्लीट झाल्या. तिसऱ्याचा कॉल डेंजर झोन कडे. प्रसाद बदेची विकेट येण्याची शक्यता होती. विकेट किती महत्वाची आहे. विकेट आपल्या संघासाठी किती इम्पॉर्टंट आहे. 100% एफर्ट दोन्ही संघ देत असताना एकीकडे फिल्डिंगचा स्टँडर्ड आपण पाहिला हर्षल लोंगलेचा. अक्षर रिप्लेमध्ये जरूर आपण पाहूयात कशा प्रकारे चेंडू हर्षल लोंगलेनं अडवलेला. अनप्रेडिक्टेबल बाउन्स त्यांच्या समोर होता. त्यानंतर शरीराच्या साह्यानं त्याने चेंडू अडवला. पहा अक्षरशः झोकून दिला स्वतःला. गणेशा बॉल स्विंग आणि मिस. विंकेट सुलतान टप्पा पडून लेग ब्रेक बाहेर वळून घेत असताना आणखीन एक डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. केंद्रीय मंत्री चषकामध्ये टॉप 16 त्यामध्ये या गोलंदाजाचा सिंहाचा वाटा. प्रॉपर टप्प्यावरती असणारा कंट्रोल. गणेश घारेची गोलंदाजी हा प्रमुख अस्त्र बनलेला सध्या तरी SBCC उमरोली टीमचा. धावा पुस्तकावरती धावा 1 गडी बाद 12 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती डीजे ज्याने 2 बॉलमध्ये 2 धावा बनवल्यात. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती फ्रेश बॅटर प्रसाद बदे. बॉलर गणेश घारे तयार. टप्पा पडून थोडासा बाउन्स झालाय. स्वतः गोलंदाज जावलेत गणेश घारे. चूक झाली आहे. मिस्टेक. सॉफ्ट डिसमिसलची संधी होती. स्ट्रायकिंग एंडला रनआउटची शक्यता. फलंदाज प्रसाद बदे इथून होते बाद. धक्का लागला. जे ताडोबा कलम टीमला दुसरा. 12 धावा होत्या सुरुवातीला धाव फलकावरती. या बॉलवरती 1 रन मिळेल म्हणजे 13 ला. धक्का दुसरा. जय ताडोबा कलम. थँक्यू डीजे. कासगाव चषकाचं थीम सॉन्ग. बराचशा कमी वयामध्ये कमी वेळामध्ये प्रसिद्धीस आलेला हा चषक आहे. कासगाव एकत्र आला आणि त्यानंतर जाणता राजा क्रीडा मंडळ यांच्या वतीनं आयोजित ही स्पर्धा. कासगाव चषक गावाच्या सन्मानाची ही स्पर्धा.
समोर खेळलेत स्वप्नील आलेत, नवीन बॅटर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचलेत, पहिली सिंगल वेगानं साहिल लोंगले टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना या बॉलवरती फक्त सिंगल. टीमची धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाऊन पोहोचलेली आहे. 2 गडी बाद 14 वरती. दुसऱ्या ओव्हरमध्ये अंतिम आता बॉल बाकी राहतात. या ओव्हरच्या अंतिम 4 बॉलमध्ये 4 धावा, 1 रनआउटची विकेट. प्रसाद बदे कुठलाही प्रकारचा चेंडू फेस न करता तो परतला. हे प्रेशर बनलं मैदानाच्या आतमध्ये. रन कमी आल्याच्या नंतर मनोवैज्ञानिक दबाव. अडवा बॅटने खेळायचा होता, व्यवस्थित बॅट बॉलचा संपर्क नाही. स्क्वेअर लेगला बॉल, सेकंडचा कॉल जरूर चाला. चेतन लोंगले एसबीसीसी उंबरली टीमचा फिल्डिंगचा चीता मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 1 रनच्या मदतीने 15 या धावसंख्येवरती. 2 गडी बाद झाले. निर्णायक विकेट पंकज बदे आणि प्रसाद बदेची आली. हे 4 मुख्य अस्त्र आहेत कलम टीमचे. 2 मैदानाच्या आतमध्ये खेळतात, 2 पवेलियन मध्ये परतलेत. आतापर्यंत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 15 या धावसंख्येवरती. गणेश गारेचा अंतिम चेंडू, वळण घेतो चेंडू, थोडासा व्यवस्थित बॅटन बॉलचा संपर्काने क्षेत्ररक्षक काऊ फेसला. हर्षल लोंगले फिल्डिंग करत असताना फक्त सिंगल या बॉलवरती. ओव्हर कंप्लीट झाल्या 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 8ची सरासरी मेंटेन ठेवत असताना 2 गडी बाद 16 धावा धावपटलावर. धन्यवाद. थँक्यू. पहिलाच बॉल वेगवान, बेल ब्लिंग झालीये परंतु पडलेली नाहीये. लेग स्टिकची बेल ब्लिंग झाली. नुकताच आपण मोठ्या लक्षाचे राहुलजी भोईर यांच्या वतीने जी रेकॉर्डिंग होती ती ऐकली. पण ऍक्शन रिप्ले मध्ये बेल ब्लिंग झाली परंतु ऑफ झालेली नाही. त्या कारणास्तव हा डॉट बॉल इथून आलेला आहे. जबरदस्त पेस होता या बॉलवरती. जेव्हा असंख्य बैलगाडा मालक स्वप्न बघायचे हिंद केसरी होण्याचा, तेव्हा ज्याने काल गाजवला तो सप्त हिंद केसरी मोठा लक्ष. याच गावानं मोठा लक्ष दिलेला. असंख्य बैलगाडा मालक जेव्हा स्वप्न बघायचे की माझा बैल हे एकदा तरी हिंद केसरी व्हावा, तेव्हा या पठ्ठ्यानं मोठ्या लक्षानं सप्त हिंद केसरीचा किताब मिळून या बैलगाडा क्षेत्रावरती वर्चस्व गाजवलेला आहे. आणि त्याच्याच तालमीमध्ये कसणारा आज सर्जा देखील पळाला. तो देखील आज 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. आज मोठा लक्ष यांच्या तालमीमध्ये तयार झालेला, त्यांच्या जावणीमध्ये तयार झालेला सर्जा आज पळाला आणि 2रा क्रमांकाचा तो मानकरी झाला. म्हणजे असंख्य बैलगाडा प्रेमी या कासगाव नगरीमध्ये आपण पाहिलेलं. मोठा लक्ष या कासगावचा अभिमान आहे. मैदानाच्या आतमध्ये हर्षल लोंगल्याला ओव्हर नंबर 3 मध्ये पहिल्या बॉलपासून त्याचं वर्चस्व आपण पाहतात. 3 गडी बाद 16 धावा धावपुस्तकावरती. डीजेना संधी मिळतीये, धीरज जोशी याला संधी मिळतीये, परंतु तितकासा फायदा अजून तरी उचलू शकलेला नाहीये. एसबीसीसी उंबरोली संघाचा बॉलिंग अटॅक हा त्यांचा स्ट्रेंथ मानला जातो. ही त्यांची ताकद आहे आणि त्याच ताकदीच्या विरोधामध्ये हर्षल लोंगलेच्या विरोधामध्ये आक्रमण करण्यामध्ये थोडेसे अपयशी ठरत असताना 3 गडी बाद 16. नवीन फलंदाज तन्मय नॉन स्ट्रायकिंग एंडवर. वेगवान बॉल हाफ ट्रॅकर. ही पर्वणी होती धीरज जोशी साठी. धोनी हाताने कबूल करत असताना मागच्या पायावरती बॉडीचा वेट ट्रान्सफर केला. सँड अँड डिलिव्हर्ड, सँड अँड डिस्ट्रॉयड, सिक्सर. थैंक यू डीजे. हम भी नहीं है किसी से कम, बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. धीरज जोशीचा हा षटकार
अंतिम टप्प्यामध्ये सेकंड इनिंग मध्ये कुठेतरी फायदेशीर ठरेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 22. शॉट ऑफ गुड लेंथ होता. लाईनला लवकर पिक केला, पाठच्या पायावरती वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर ठोकलेला षटकार. शरीरापासून दूर अवे फ्रॉम द बॉडीचा फंडा इस्तेमाल करत असताना पेस दाखवलं. ब्रिलियंट पेस ऑफ बॉलिंग. फास्ट अँड फ्युरियस बॉलर मॅन फ्रॉम उंब्रोली. SBCC उंब्रोली टीमचा एकमेव बॅकर मॅन हर्षल लोंगले बॉलिंग मार्कवरती. कर्जत तालुक्यामधील सर्वाधिक कमी वयाचा खेळाडू ज्याच्या नावावरती प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक. अंतिम बॉल हाफ ट्रॅकर आहे, समोर केलेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक साहिल लोंगले डाऊन द बॉल फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये त्याचं रिॲक्शन आपण पाहिलं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतात. शॉर्ट टाइम पुल करण्याचा प्रयत्न समोर केले. लॉंग ऑनला साहिलनं पकडली झेल. पहिल्या सत्राचा डाव इथून अटपलाय. पहिल्या सत्रामध्ये जय ताडोबा कळम संघ बॅटिंग करत असताना धावा पुस्तकावरती त्याने धावा लावलेल्या त्या 22 विजयासाठी 23 धावसंख्येची गरज आहे SBCC उंब्रोली टीमला. पाहूयात या 23 धावा चेस होतात की डिफेंड होतात. काहीतरी ड्रॉ समथिंग करायचं आहे. त्या कारणास्तव आम्ही दोन्ही टीमच्या एक्स्ट्रा खेळाडूला विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती जिथतील जगदीश पाटील सर या आपण त्यांच्याकडे वळूयात निर्णायक ड्रॉ साठी. धन्यवाद. प्रेक्षकांच्या माहितीसाठी ड्रॉ इथून आपण करणार आहोत. ड्रॉ इथून आपण करणार आहोत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग पावर्ड बाय टेनिस क्रिकेट .in इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट. फादर ऑफ लाईव्ह टेलिकास्ट. स्क्रीनवरती तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर पाहतात टेनिस क्रिकेट .in चे. रुपेश राऊत यांना तुम्ही नुकता स्क्रीनवरती पाहिलं. हँडसम अँड डॅशिंग बॉय रुपेश राऊत यांना आपण स्क्रीनवरती पाहिलं. थँक्यू. तर याच दरम्यान या स्पर्धेचे लाडके आयोजक किरण शेठ राऊत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या हस्ते आपण ड्रॉ करतोय. 2 चिठ्ठ्या आहेत. एकावरती विजेता संघ आहे. ज्याला विजेता संघाची चिठ्ठी मिळेल तो फायनलला पोहोचेल. आणि एक चिठ्ठीवरती विजेता संघाची चिठ्ठी आहे आणि एकाची जाणता राजा असं नाव आहे त्या चिठ्ठीवरती. हा एक चिठ्ठी उचलायची तो फायनलला. ओके. चला आणि जाणता राजा बदलापूर संघाला बाय मिळाली आहे. तो संघ पोहोचलाय थेट दिल्लीला अर्थातच मेगा फायनल मध्ये. चला सामना लगेच सुरू होईल. खेळाचं द्वितीय सत्र. राहुलजी चव्हाण यांचा आवाज ऐकूया.
थँक्यू सो मच. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला बॉल ऑन साइडला खेचला मिड विकेटला. डीप मध्ये खेळाडू पोहोचला. चेंडूला तो फेक करतोय. 2 धाबा. दोन धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. टीमची टोटल तुम्ही पाहताय. खरं तर 23 धाबाचं लक्ष या बाचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 18 चेंडूचा खेळ शिल्लक घ्या. रत्नदीपच्या बाटमधून या 2 धाबा. ऑन साइडला खेचलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय तुम्ही पाहताय. वी शेप मध्ये डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय आणि आता अखेर परतावा लागेल माघारी. शरद बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. खरं तर या मैदानावरती स्वप्नीलजी रबाळी ते देखील आता जोडले गेले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आपण मंचावरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. रत्नदीप आणि त्याच्या साथीनं शरदला तुम्ही पाहिलं. खरं तर 2 धाबा शरदच्या वाटपातून एकपट गेल्या. 2 धाबाच्या साथीनं स्वतःच्या संघाचं अकाउंट यानं ओपन केलं, परंतु पुढच्या बॉलवरती तो बाद झाला. नवीन खेळाडू मैदानावरती साहिल डोंगले आता दाखल होतोय. गोलंदाजी भरपूर चांगली केली साहिलनं. गोलंदाजी करत असताना त्याने मात्र 1 विकेट संपादित केली. 10 धाबा खर्च केल्या आणि आता तुम्ही पाहताय पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी दाखल होतोय. गणेश घारे आणि त्याच्या साथीनं हर्षल लोंगलेनं खूप चांगली गोलंदाजी केली, ज्याने मात्र 6 धाबा खर्च केल्या. गणेशने तर 6 धाबा खर्च केल्या हर्षलनं आणि एक महत्त्वाचा फलंदाज देखील बाद केला गुरदास यार. बॅकफुटला गेले. यावेळेस तुम्ही पाहताय फक्त दिशा दिली त्यानंतर एक चिके सिंगल. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि इथे 2 धाबा मिळतील का हे देखील पाहावं लागेल. आय थिंक चेंडू अदळलाय का यावेळेस मात्र बॅटरवरती ते देखील पाहावं लागेल. 2 धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या. 2 धाबाच्या साथीला धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल आतापर्यंत 4 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 23 धावांचा पाठलाग करायचं. यावेळेस देखील तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र यष्टीरक्षक बीट, शॉर्ट हर्बनचा खेळाडू बीट, फाईन लेगचा खेळाडू बीट आणि बॉल चालला अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 22च्या स्वरूपात येतोय चौकार. हा चौकार आलाय. 4 धाबाच्या साथीने धावफलक पुढे सरकतोय. 8 धाबा धावफलकावरती. यावेळेस देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बॅटरने. बॉलचा टप्पा पडला. बॉल मात्र थोडासा बाउन्स घेतो, निघून चाललाय. यष्टी रक्षकाच्या ताब्यात आहे. डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी चांगली केली पंकज बदेनं, ज्याने मात्र 3 बॉलवरती फक्त 4 धाबा खर्च केले होते. एक महत्त्वाचा फलंदाज बाद केला, परंतु 4थ्या बॉलवरती 22च्या स्वरूपात चौकार आला. आप ट्रॅकर होता. पुन्हा एकदा तुम्ही पाहता इथे देखील संपर्क नाही या बॅट आणि बॉलचा. शेवटचे 3ही बॉल निर्धाव फेकले होते गोलंदाज पंकज बदेने, परंतु 22च्या स्वरूपात एक चौकार जरूर आला. पुढच्या 2 बॉलवरती कमबॅक केलं आणि आता धावफलक जाऊन पोहोचले. टीमची टोटल आतापर्यंत 8 धाबा धावफलकावरती. एक फलंदाज बाद देखील झालाय. 23 धाबाचं लक्ष या मॅचमध्ये. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 15 धाबाची गरज या मॅचमध्ये. जर तो चौकार इथे मात्र वाचला असतं तर 19 धाबाची गरज असती 12 चेंडूमध्ये. परंतु आता अशा परिस्थितीमध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर करते टीम जे ताडोबा कलम हे देखील पाहावं लागेल. आज भरपूर चांगली साथ लाभली आमचे जगदीशजी पाटील सर, तदनंतर पियुषजी बाबरे, राहुलजी भोईर यांचा आवाज तुम्हाला आज ऐकायला मिळाला. त्याचबरोबर आमचे साथी स्कोरर सुमितजी राऊत त्यांचंही हस्ताक्षर तुम्ही पाहिलं. या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर चांगले स्कोरिंग. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in कुणालजी डायरे असतील, त्याचबरोबर त्यांची पूर्ण टीम, विघ्नेश धुळे असतील, त्यानंतर आमचे कडव बंधू त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आमचे बट्ट्या त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. डीजे मास्टरचं देखील कौतुक करू.
ज्यांनी भरपूर चांगली साथ आम्हाला दिली. कल्पेश, डीजी कल्पेश, त्यांचे आभार व्यक्त करतो. सुधाकरजी राऊत असतील, साईनाथजी राऊत असतील, तदनंतर नवनाथजी राऊत असतील, सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू. वैभवजी चतुरे, समीरजी राऊत, मनोहरजी खांबाले, जयेशजी टेंबे असतील, विघ्नेशजी खांबाले, प्रतीकजी राऊत, बारक्या राऊत, सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू. टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल चाला इथे मात्र मिडॉपला. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. एक धाबी ते मात्र मिळते. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल. आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 12 चेंडूमध्ये 15 धाबाची गरज असताना पहिल्या बरोबरती सिंगल, एकपटी षटक क्रमांक, दुसरा गोलंदाज योगेश होते. गोलंदाजी मार्कवरती तर नेक्स्ट मॅच खेळाचे टीम श्री गणेश काचगाव संघाला करण लहाने, नितेश लहाने, समीर राऊत, जयेश टेंबे आणि तुम्ही पाहू शकता इन ॲक्शन मध्ये अजून एक चेंडू निंदा फेकलाय. गोलंदाज तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती आता कमबॅक करत असताना योगेशला तुम्ही पाहताय. खरं तर 12 चेंडूमध्ये 15 धाबाची गरज होती. जर तो चौकार वाचला असता तर 19ची गरज असते. समीरकर थोडंसं दूर असतं, परंतु आता तुम्ही पाहताय खरं तर 12 चेंडूमध्ये 15 रोखायचे. त्याच अनुषंगाने 2 बॉलवरती फक्त सिंगल खर्च केली आहे योगेशच्या माध्यमातून. अजून या मॅचमध्ये 10 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 14 धाबांची गरज आहे. यापुढेच देखील अळबा बाटणं खेचायचं होतं, नाही जमला. बॉल चालला इथे मात्र मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चेंडूतून फेक करत दरम्यान एक सिंगल आणि सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल 10 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. स्ट्रायकिंग एंडवरती रत्नदीपला तुम्ही पाहता बॅटिंग करत असताना त्याच्या साथीने नवीन खेळाडू मैदानावरती साहिल डोंगले, त्याच्या बॅटमधून निघता सिंगल आली. धावफलक पुढे सरकतोय. 10 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सिंगल डबलला आता प्राधान्य देत असताना अजूनही 13 धाबाची गरज या मॅचमध्ये. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एखादे विकेट महत्वाची ठरू शकते या मॅचमध्ये. एका 2 डॉट बॉल पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम कळंब संघासाठी. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न इथे मात्र तुम्ही पाहू शकता क्वाड बिहाइंडच्या स्वरूपात परतावा लागेल माघारी. फरदास तुम्ही पाहताय रत्नदीप आता मैदान सोडत असताना फरदास बा थँक्यू सो मच. जाता राजा क्रिकेट संघ काचगाव आयोजित काचगाव चषक 2024चं पर्व तुम्ही पाहताय. आज अंतिम रात्र. थोड्याच वेळात नक्कीच आज या स्पर्धेला देखील निरोप आपण देऊ. तर स्पर्धेला ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस मात्र आभाळ भरून आलं होतं, परंतु आता आमच्या आयोजकांच्या डोळ्यात देखील पाणी भरून आलं असेल या स्पर्धेला निरोप देताना. यापुढेच देखील तुम्ही पाहताय नवीन आलेला खेळाडू पुन्हा एकदा बॅटन पाठच्या मधला बॉल मात्र निघून चालला. एस सी रक्षकाच्या हातामध्ये डॉटबॉलची समाप्ती होत असताना समीकरण आता थोडासा जड होत चालले टीम उमरोली संघासाठी. 7 चेंडू आणि 13 धाबाची गरज या मॅचमध्ये. षटक क्रमांक दुसरा तुम्ही पाहता योगेश गोलंदाजी मार्कवरती आला. त्याने मात्र आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 2 धाबा खर्च केला. एक महत्वाची विकेट त्याने संपादित केली. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतो. हर्षद लोंगलेला तुम्ही पाहता मैदानावरती खेळण्यासाठी तो दाखल झाला. या मॅचमध्ये 7 चेंडूमध्ये आता 13 धाबाची गरज. सामना आता रंगतोय मैदानावरती, रंगलाच पाहिजे. शेवटच्या बॉलपर्यंत सामना येईल का? फोटोस होता ऑन साईडला खेचलाय, स्वीप करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये खेळाडू पोहोचला, त्याचे प्रयत्न अपुरे पडले आणि बॉल मात्र
असतील त्याचबरोबरीनं आमचे सरपंच साहेब किरणजी राऊत साहेब असतील, मोठं लक्ष बैलाचे बालक हरीजी राऊत साहेब समाजसेवक यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्ही एन्जॉय करता. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजून या मॅचमध्ये. 9 धाबाची गरज आहे, कारण आतापर्यंत तुम्ही पाहिलं खरं तर धावफलकावरती धाबा 14 धाबा लगावल्या गेल्या, अजूनही 9 धाबाची गरज. संदेश बदे येतात गोरदाची मार्गवरती. संदेशला एक वेगळा संदेश द्यावा लागेल या 5च्या बाधेमधून टीम कळम संघासाठी. नेरळ विपक्ष कर्जत अशी फाईट आपण एन्जॉय करतो. एका बाजूला श्रीपती बाबा उमरोली, तर दुसऱ्या बाजूला जय ताडोबा कळम. या दोन टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. चला सराव बंद करा, लगेच खेळायला सुरुवात करा. संदेश वेळ भरपूर झाला. सहा चेंडू 9 धावांची गरज. गुरुदास सज्ज होतोय. संदेश बदे गोरदाची बार्कवरती. पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय, फेकून दिलाय मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती भव्य षटकार. चला, ज्या प्रेक्षकाने झेल टिपलाय त्यांनी यायचं, त्याच्यासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे आयोजन कमिटीच्या वतीने. आयवा झेल षटकार आलाय. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावफलकावरती आतापर्यंत 20 धाबा जोडल्या गेल्या. 3 धाबाची गरज. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजून एक चांगला फटका ऑन साइडला बडवलाय. लॉंगॉनला बॉल चालाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक चिक्की सिंगल. सिंगलच्या जोरावरती धावफलक आता पुढे सरकतोय. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 धाबाची गरज. मोहाची वाडी विपक्ष ढवलीपाडा. त्या मॅचमध्ये 6 चेंडूमध्ये 2 धाबाची गरज असताना सामना आपण पाहिला होता. शेवटच्या 2 बॉलपर्यंत येऊन ठेपला होता. 5व्या बॉलवरती तो सामना जिंकला मोहाची वाडी टीमने. परंतु आता या मॅचमध्ये तुम्ही पाहता 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि 2 धाबाची गरज. गुरुदास संदेश पहिल्या बॉलवरती त्याचं स्वागत केलं बॅट्समॅन साहिलनं. आणि त्यानंतर आता स्ट्रायकिंग वरती बॅटर तुम्ही पाहताय हर्षद लोंगले. गुरुदास तयार. संदेश अजून एक चांगला फटका पार मिळतोय. फटका फसला की काय, खेळाडू पुढे सरकतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि इथे तुम्ही पाहताय जेल ड्रॉप. एक सिंगल धावे ते एकपटी जात दिया. जर इथे हा जेल मिळाला असता तर समीकरण थोडंसं वेगळं असतं. 3 बॉलमध्ये 2 धाबाची गरज असते. परंतु आता इथे तुम्ही पाहताय स्कोर आर लेबल आणि आता फक्त 1 धाबाची गरज. 3 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे या 5 मध्ये. 1 धाबाची गरज. टीम SBCC उमरोली टीमला जिंकण्याकरिता DPMC उपविद्या घेतला होता. इथे तुम्ही पाहताय यस अंपायर सिग्नल नो बॉल आणि सामना इथे जिंकला टीम SBCC उमरोली टीमनं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. श्रीपती बाबा उमरोली संघ तुम्ही जिंकला, तुमचं अभिनंदन. परंतु कौतुक करायला हवं टीम जे तोडोबा कळम संघ जो मात्र कालच्या रात्रीमध्ये क्वालिफाय झाला होता त्यांचं आम्ही कौतुक करू. आणि या मॅचचा भारत बाच. हॅलो हॅलो. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. टॉस करूया. कासगाव संघ आणि त्याच